ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंची युती होणार आहे जवळपास निश्चित झालंय। त्यातच मनसेची मतं आता मुंबई महापालिकेसाठी निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे ठाकरे ब्रँड महायुतीला कशी धडकी भरवणार पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंचं पारडं जड। 70 जागांवर मनसेची मतं निर्णायक। ठाकरेंची एकी महायुतीला आव्हान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी एकीची वज्रमुठ आवळली आहे। त्यातच मुंबईतील 70 वॉर्डात मनसेची मतं पालिकेच्या सत्तेसाठी ठाकरे बंधूंना फायदेशीर ठरू शकतात। 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत अनेक वॉर्डमध्ये महायुती आणि मवियाच्या उमेदवारांमधील मतांच्या फरकांपेक्षा मनसेच्या उमेदवारांना अधिक मतं मिळाली आहेत। या 67 वॉर्डपैकी 39 ठिकाणी ठाकरे गट आणि 28 वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास उर्वरित 28 वॉर्डमध्येही ठाकरे गटाला विजय मिळू शकतो। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या लढतीत इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या विश्लेषणानुसार मनसे कशी सरस ठरू शकते पाहूया। मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 वॉर्ड आहेत। यातील 70 वॉर्डांमध्ये मनसेची मतं निर्णायक ठरू शकतात। ज्या वॉर्डमध्ये महायुतीचे उमेदवार थोड्याशा फरकानं आघाडीवर आहेत तिकडे मनसे गेम चेंजर ठरू शकते। मुंबईतील जवळपास 123 वॉर्डमध्ये मनसेची मतं दखलपात्र आहेत। त्याशिवाय मुंबईतील विशिष्ट मराठी बहुल भागांमध्ये मनसेला मानणारा मतदार वर्ग आहे। गेल्या बऱ्याच काळापासून निवडणुकीत मनसेला फारसं यश मिळालेलं नसलं तरी मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये मनसे आपली ताकद दाखवून आहे। निवडणुकीचा निकाल काहीही लागू, कोणाच्याही बाजूने असो, पण मुंबईतील काही भागात मनसेचे कट्टर समर्थक आहेत। त्यामुळे मनसेची मतं 70 जागांवर कशी निर्णायक ठरू शकतात पाहूया। विधानसभा निवडणुकीत दिंडोशी मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 43 मध्ये मवियाच्या उमेदवाराला महायुतीच्या उमेदवारापेक्षा केवळ 1088 मतं जास्त मिळाली, तर याच वॉर्डमध्ये मनसे उमेदवाराला 1728 मतं मिळाली होती। विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 121 मध्ये मविया आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये 843 मतांचा फरक होता, तर मनसेला मिळालेली मतं 1096 इतकी होती। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात वॉर्ड क्रमांक 57 मध्ये महायुतीचा उमेदवार अवघ्या 482 मतांनी पुढे होता, तर मनसेला मिळालेली मतं ही 918 इतकी होती। वांद्रे पूर्वेला असणाऱ्या वॉर्ड क्रमांक 92 मध्ये मविया आणि मनसेच्या मतांमधील फरक 623 इतका होता, तर मनसेनं या वॉर्डमध्ये 1004 इतकी मतं मिळवली आहेत। मनसेच्या मराठी पॉकेट्समुळे मुंबई महानगरपालिकेतील 70 वॉर्डचा निकाल बदलू शकतो। अशातच ठाकरेंबरोबर जर मनसेची युती झाली तर महायुतीसमोर एक मोठं आव्हानही उभं राहू शकतं। या सोबतच विचार केला तर विखुरलेली मराठी मतं ही ठाकरे ब्रँडच्या मागे उभी राहू शकतील का? जनतेचा कौल हा नेमका कोणासाठी असेल? हे मुद्दे देखील महत्त्वाचे ठरतील। कॅमेरापर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।